जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मी निघालेलो आहे चिखल नांगरणी स्पर्धेला आणि खूप छान असा तिथे माहोल असतो आणि सगळे शेतकरी एक आपल्या प्रत्येक जोडीला घेऊन इथे नांगरणी स्पर्धेसाठी आलेला असतो आणि एक मोठा उत्साह असतो. तो जर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता निघालो होतो कलवंड्यामध्ये. पुढे जाऊन थोडी माहिती घेऊया आणि मग शूट करण्याचा प्रयत्न, नांगरणी स्पर्धेत शूट करण्याचा प्रयत्न करूया. चला तर सुरू करूया व्हिडिओला. मस्त की पावसाचा आनंद घेत आहे. आज पाऊस आला, कसं वाटतंय? मस्त एकदम. कारण 8 दिवस पाऊस नव्हता आणि तुमची आज तुम्ही ठेवलेला स्पर्धा ना. हे बघा, हे सगळं फॅमिली भेटलेली त्यांची आणि पाऊस आलेला आहे, त्यांना खूप आनंद झाला आहे आणि खूप धमाल करतायत. तर आपण आता पुढे भेटूया. हॅलो 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 सर्वप्रथम आपलं रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. मला जरा आपलं ग्रुपचं किंवा आपलं स्वतःचं नाव सांगायला मला का? हां सांग. आपलं नाव कसं सांगा जरा? माझं नाव मधुकर मी सावर्डेकर, मधुकर तुकाराम सावर्डेकर. ओके. माझा मुक्काम कळवंडी, पोस्ट तालुका चिपळूण, हां. जिल्हा रत्नागिरी. ओके. मला जरा सांगायला की आपली ही स्पर्धा किती वर्ष चालू आहे? गेली 20 वर्षे, आता या वर्षी 20वा चालू आहे. हां. मी सर्व भाऊ सावर्डेकर परिवार पूर्ण हा आम्ही कार्यक्रम करत असतो. गेली 15 वर्षे सांगू काय, मालतीबाई मधुकर सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम पुढे चालू केलेला. ओके. त्याच्या आधी आम्ही स्वतः वैशाखी भावकी करून आणि समाज म्हणून आणि माझे सावर्डेकर बंधू परिवार हे आम्ही कार्यक्रम करतो. ओके. नांगरणी स्पर्धा ठेवण्याचं मुख्य कारण काय मला जर सांगाल? सर्व शेतकरी हल्ली शेतकऱ्यांना तर आपल्या नोकऱ्या तर नाहीच आहेत. ओके. नोकऱ्या नसल्यामुळे लोकांनी शेतकऱ्यांनी काहीतरी आपला उदरनिर्वाह करावा. कारण शेतीच्या याच्यावर हल्ली जीवन चाललेलं आहे. बरोबर. आणि शेती नाही त्याला काय थोडं काहीच उपयोग नाही, पर्याय नाही त्याला पर्याय दुसरा नाही. काय. आता हल्ली महागाई तर फुल झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी एकत्र येऊन शेती करावी हाच आपला उद्देश आहे. ओके. तरी आज आपल्या या स्पर्धेला किती गाड्या येतील किंवा किती जोड्या येतील आपल्याला एक अंदाज येईल तरी पण? आता काल समजा तिकडे देवरुगामध्ये झाले 150 होते. हां. आता आपल्याकडे काय येत आहेत, अजून नोंदणी चालू आहे. बरोबर. पण किती 100 ते 100 तरी येणार. ओके. आणि जेव्हा हा मैदान लागतो तेव्हा एक शेतकऱ्यांचा काय आपल्याला रिस्पॉन्स असतो? शेतकरी आणि ही सगळे शेतकरी वगैरे सगळे इष्टमित्र सगळे आनंदाने येतात, आनंद लुटायसाठी. ओके. आणि एन्जॉय करतात. हां. कार्यक्रम अगदी दिमागेत असतो. हां. ही आपण जी या तारखेला स्पर्धा भरतो ती कशा संदर्भात भरतो मला जरा सांगू शकाल? ॲक्च्युली कसं आहे, ही जेव्हा स्पर्धा मी तुम्हाला सांगितलं 20 वर्षापूर्वी सुरू झाली, हां. त्यावेळेला माझ्या बंधूंच्या खांद्याला खांदा लावून आमच्या मोठ्या बहिणी हां. मालती मधुकर शेठ सावर्डेकर हां. ह्या म्हणजे आपण ही स्पर्धा बोलतो तर आपल्या पुरुषाची असते. हां. पण त्या सर्वात प्रथम या शेतामध्ये उतरल्या आणि त्यावेळेला सर्वांनी बघितलं की माहोल झाला शेतकऱ्यांमध्ये की शेतकऱ्याबरोबर आपली धर्मपत्नी बी काम करते. बरोबर. त्या अनुषंगाने आम्ही एक ही स्पर्धा हा खेळमेळीच्या वातावरणात चालली होती गेली 5 वर्ष त्यावेळेला. आणि आमच्या बहिणींचं आकस्मिक निधन झाल्याच्या नंतर मग आमचे मोठे बंधू बोलले की नाही, आपण एक मालती सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ आपण आता ही स्पर्धा कायमस्वरूपी चालू करूया. आता या स्पर्धेला टोटल धरले तर आता 20 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, एक कुटुंब आणि त्या कुटुंबाला सर्वांचं सहकार्य लाभल्याच्या नंतर 20 वर्ष स्पर्धा चालू राहणे हे एक सर्वांची मोठी गोष्ट आहेच. परंतु सर्वांच्या सहयोगाने ही स्पर्धा भरवली जाते आणि त्यामध्ये सर्वजण आनंदाने भाग घेतात आहे. त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांचं सावर्डेकर परिवारतर्फे आणि मी सावर्डेकर ब्रँडच्या खाली ही स्पर्धा होते. आणि त्यामध्ये आमचे चुलत भाऊ आहेत, आमचे पुतणे आहेत. आमच्या बंधूंच्या नंतर आमचं जसे माझे मोठे 2 नंबर बंधू प्रकाश तुकाराम सावर्डेकर आहे, चंद्रकांत तुकाराम सावर्डेकर आहे, मी स्वतः सुनील भाऊ सावर्डेकर आहे, आमचा विनायक जो आमचा चुलत भाऊ आहे तो आहे, उदय आहे. आणि आमचा जो दादाच्या नंतर जी स्पर्धेला आता पुढे घेऊन जाणार जो आता मेन मोरके आमचा दिनेश, त्याला सर्वजण दादा म्हणतात प्रेमाने. आणि त्याचे 2 आता आमचे नातवंड जो आर्यन आहे, श्रीकांत आहे, ती या पुढच्या पिढीला घेऊन जाण्याचं काम करतात आणि त्याचा आम्हाला गर्व आहे. हा वारसा ती पुढे नेणार नक्की. यस. गेले 20 वर्षापूर्वी आमचे मोठे बंधू मधुकर शेठ सावर्डेकर आणि आमचा परिवार आम्ही जेव्हा आमच्या मोठ्या बंधूंचा एक असा विषय होता की आपले शेतकरी आज या शेतीपासून
अलिप्त झालेले आहेत. बरोबर. तर तुम्हाला माहिती असेल आजकाल शेती करणे ही खूप कष्टाची गोष्ट झालेली आहे आणि लोकांनी काय केलेलं आहे, शेती करण्याचं सोडून दिलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमच्या बंधूने 20 वर्षापूर्वी असा निर्धार केला की चला एकत्र येऊन सामूहिक शेती का नाही झाली पाहिजे. ओके. आणि ही सामूहिक शेती झाल्यावर लोक एकत्र येऊन एक आपण बोलतो ना प्रोत्साहन देण्यासाठी बरोबर. तेव्हा आमच्या मोठ्या बंधूंनी तो संकल्प आमच्या कुटुंबामध्ये मांडलं. आणि आम्ही एक सर्व कुटुंब ही स्पर्धा जेव्हा आयोजित करतो तेव्हा ही कुटुंबाची स्पर्धा नसते, तर या पंचकोशीतील आमच्या कलवंडे ग्रामस्थांची स्पर्धा असते. आणि सर्व ग्रामस्थ या मोठ्या संख्येने या स्पर्धेला येतात. आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील, कारण ज्या वेळेला ही संघटना स्थापन झाली नांगरण्या स्पर्धेचे संघटनेचे, तेव्हा आमचे मोठे बंधू या अध्यक्ष होते. आणि त्याने मग पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये संघटना जोमाने बांधली. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, पूर्ण या पंचकोशीमध्ये मोठ्या संख्येने ही स्पर्धा होते. पण सर्वप्रथम जर पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर जर ती कुठे स्पर्धा होत असेल तर ही पहिली आपल्या कलवंडे गावामध्ये ती मानाची ही स्पर्धा असते. आणि ही मानाची स्पर्धा असल्यामुळे सर्व ग्रामस्थ आणि जेवढे शेतकरी आहेत, कमीत कमी गेल्या टायमाला 150-200च्या वर होती. या वेळेला तेवढंच येतील, कारण कसं प्रत्येक जण आता शेतकरी आता काल ही स्पर्धा झाली, तिथेही अनाउन्समेंट सर्वकडे जी जाहिरात आहे या स्पर्धेची, आणि आतुरतेने वाट बघतो हा शेतकरी. कारण त्यांना माहिती आहे या कलवंडे गावामध्ये आपण आलो तर ही स्पर्धेचा मान सन्मान जो आहे तो मोठा आहे. त्यामुळे इथं येणाऱ्या सर्व स्पर्धकांचं तुमच्या माध्यमातून आम्ही सरचं स्वागत करतोय आणि त्यांना आणि सर्वांना सदिच्छा देतोय की या स्पर्धेमध्ये आपण चांगली आपली स्पर्धा दाखवा आणि लोकांना ते आनंद घेता. आपल्याला संपूर्ण परिवाराला रोहित बरे या युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. आणि ही परंपरा अशीच 100 वर्ष 200 वर्ष अशी टिकून राहावं ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. सुकाई नवलाई देवीचा तुझ्या कृपेने ही स्पर्धा सुरक्षित आणि आनंदात राहू आणि पुरा गावाने प्रोत्साहन द्यावं आणि या सर्व गावाचा भात लावणीचा कार्यक्रम तो आनंदात त्यांनी लुटावा ही सर्व पंचकोशीतील गावातील सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विनंती आहे. ओके. थँक्यू.